Numericals of gravitation. Question number 5 from exercise. Solve the following examples. First question. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet? तर विद्यार्थ्यांनो हा प्रॉब्लेम आहे पहिला. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जो गिवन डाटा प्रॉब्लेममध्ये आहे तो लिहून घेणार. टाईम इज इक्वल टू 5 सेकंड, h इज इक्वल टू 5 मीटर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g ऑन द planet? So very simple problem this is. By using Newton's second equation of motion, we have s is equal to half into gt square. So by putting the value of s, h is nothing but s, the value of s is 5 meter, half, we have to calculate g, and t that means 5 square. 5 square that means this is 5 5 is 25. आता हा जो 2 आहे 1/2मध्ये, हा 2 आपण या साईडला घेणार आणि 25सुद्धा या साईडला घेणार आहोत. तर हा 2 जो छेदामध्ये आहे तो अंशामध्ये जाईल, 5 गुणिले 2, आणि हा 25 गुणाकारामध्ये आहे तर तो जाईल डिनॉमिनेटरमध्ये, दॅट मीन्स डिव्हिजनमध्ये. सो ॲज इट इज जी लिहून टाकणार. या ठिकाणी 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 0 0, 5 4 20. सो जी इज इक्वल टू 0.4 meter per second square. This is the value of g on the planet. So this is simple problem. You can take screenshot for this problem. Then another problem. See here, the radius of a planet A is half of the radius of the planet B. If the mass of the A is ma, what must be the mass of the B so that the value of g on the B is half that of its value on A. ते या ठिकाणी 2 प्लॅनेट दिलेले, एक प्लॅनेट ए दिला आणि दुसरा प्लॅनेट बी दिला. आता ॲज पर प्रॉब्लेम पहिले प्रॉब्लेम समजून घ्यायचा की ज्या प्लॅनेटची रेडियस ऑफ प्लॅनेट ए, म्हणजे ए या प्लॅनेटची रेडियस ही बी प्लॅनेटच्या हाफ आहे, आणि त्याचबरोबर मास ए कन्सिडर करायचा आणि बी प्लॅनेटचा मास बी कन्सिडर करायचा. तर काढायचे काय आपल्याला या ठिकाणी मास ऑफ ए काढायचा आहे, आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ जी, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ द बी, हां मास ऑफ बी काढायचं आहे, आणि त्याचबरोबर द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द बी इज हाफ दॅट ऑफ द ए. तर या ठिकाणी आपल्याला अगोदर जी दिलेला गिवन डाटा आहे तो सगळ्यात पहिले आपण कलेक्ट करून घेणार ॲज पर गिवन इन द प्रॉब्लेम. सी हिअर दीज आर द 2 planets, planet A and planet B. So according to the question, mass of the planet A is ma and mass of the planet B is mb, while the radius of the planet A is ra and radius of the planet B, this is rb. Then acceleration due to gravity, this is ga, and for this planet gb. According to the question, here student, according to the question, radius of planet A is half of the radius of the planet B. So r is equal to half of rb. So ra, आता या ठिकाणी ra आहे, हा rb आपण या साईडला घेणार, आर एच्या साईडला, त्याच्यामुळे ते काय होईल, आर ए डिवायडेड बाय आर इज इक्वल टू हाफ ही किंमत आपल्याला मिळते. त्याचबरोबर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बी या प्लॅनेटवर जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती हाफ ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट ए. सो जी बी इज इक्वल टू हाफ ऑफ जी ए. सो दॅट जी बीच्या, आता हा जो जी ए मल्टिप्लिकेशनमध्ये, त्याच्यामुळे तो इथे गेल्यानंतर काय होईल, जी ए हा डिव्हिजनमध्ये जाईल, इज इक्वल टू हाफ. सो वी आर हॅविंग द फॉर्म्युला जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. सो फॉर या ठिकाणी आपण फॉर प्लॅनेट ए या प्लॅनेटसाठी जी ए इज इक्वल टू जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर, इक्वेशन 1 कन्सिडर करा, आणि जी बी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला मास ऑफ द प्लॅनेट बी कॅल्क्युलेट करायचे. त्याच्यामुळे जे कंपॅरिझन घेताना, डिव्हिजन घेताना, दॅट मीन्स रेशो घेताना आपल्याला जी बी अपॉन जी ए घ्यावं लागणार. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी हॅव जी बी अपॉन जी ए, या दोघांचा आपण रेशो घेतो आहे. जी बी अपॉन जी ए, हां रेशो घेतो आहे, इज इक्वल टू जी बीची व्हॅल्यू लिहा जी एम बी अपॉन आर स्क्वेअर बी डिवाइडेड बाय जी एम ए
GMA अपॉन RA². या ठिकाणी डिव्हिजनमध्ये आहे, GB व्हॅल्यू लिहिली आणि GA हा डिवाइडमध्ये आहे, त्याच्यामुळे इथे डिव्हिजनची साईन आपण यूज केलेले. त्यानंतर पुढे काय करणार, इज इक्वल टू GB अपॉन GA GMB अपॉन R²B मल्टिप्लिकेशन. हा जो R²A आहे हा न्यूमरेटरमध्ये जाईल आणि GMA हा डिनॉमिनेटरमध्ये येईल. या ठिकाणी जी कॅन्सल होईल, जी कॅन्सल, सो दॅट वी गेट GB अपॉन GA इज इक्वल टू MB अपॉन MA इंटू RB होल स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आता या इक्वेशनमध्ये GB अपॉन GA आणि RA अपॉन RB या दोघांचे व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. RA अपॉन RB 1/2 एन GB अपॉन GA हे सुद्धा 1/2 आहे. सो बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ दीज GB अपॉन GA नथिंग बट 1/2 इज इक्वल टू MB अपॉन MA इंटू 1/2 स्क्वेअर. तर हे जी इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे GB अपॉन GAच्या ठिकाणी आपण 1/2 घेतला आणि RA अपॉन RBच्या ठिकाणी सुद्धा 1/2 स्क्वेअर घेतलेला आहे. आता पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी लक्ष द्या. पुढच्या कॅल्क्युलेशनकडे हाफ इज इक्वल टू MB अपॉन MA इंटू 1/2 स्क्वेअर म्हणजे 4 आहे. आता 1/4 जो आहे या साईडला तुम्हाला घ्यायचं आहे. 1/2 हा 4 इथे न्यूमरेटरमध्ये जाईल, राहतं काय MB अपॉन MA. मग 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2 इज इक्वल टू MB अपॉन MA. सो वी गेट जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2MA. दॅट मीन्स द मास ऑफ द प्लॅनेट B is twice the mass of the planet A. This is the solution for second problem. So see here, this is the complete solution for second problem. त्यानंतर question 3, the mass and weight of an object on the earth are 5 kilogram and 49 Newton respectively. What will be their values on the moon? Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of that the earth. आता या ठिकाणी एक ऑब्जेक्ट दिलेले आहे. या ऑब्जेक्टचा मास आणि वेट रिस्पेक्टिव्हली 5 किलोग्रॅम आणि 49 न्यूटन आहे. जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थपेक्षा मूनवरती 1/6 आहे अर्थच्या मानाने, तर या दोन्ही वस्तूंचा तुम्हाला मास आणि त्याचबरोबर वेट कॅल्क्युलेट करायचा. पण कुठे? मूनवरती वेट आणि त्याचबरोबर मास कॅल्क्युलेट करायचा. सो वी आर हॅविंग, सगळ्यात पहिले जो डाटा आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा. मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज इक्वल टू 5 किलोग्रॅम. weight of an object on the earth is equal to 49 Newton. Then acceleration due to gravity on the moon is 1/6 of the acceleration due to gravity on the earth. So we have to calculate mass on the moon and weight on the moon. So student, we are having formula W is equal to M into G. weight म्हणजे काय आहे? weight is nothing but the product of mass and acceleration due to gravity. So for earth, mass on the earth into G on the earth. आणि त्याचबरोबर this is weight on moon is nothing but weight on the moon and acceleration due to gravity on the moon. आता आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू जे वेट आणि मास दोन्हीही मूनवरती कॅल्क्युलेट करायचे. त्याच्यामुळे आपण जो रेशो घेणार आहोत, वेट ऑन द मून डिवायडेड बाय वेट ऑन द अर्थ इज इक्वल टू, सी हियर, वेट ऑन द मूनसाठी मास ऑन द मून इंटू G ऑन द मून डिवायडेड बाय वेट ऑन द अर्थसाठी मास ऑन द अर्थ इंटू G ऑन द अर्थ इज इक्वल टू,
जे वेट ऑन द मून आहे, वेट ऑन द मून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. वेट ऑन द अर्थ या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले 49 न्यूटन, त्यामुळे 49 लिहून काढा. मास ऑन द मून, आता जे मास आहे, मास ही अशी क्वांटिटी आहे की ते प्रत्येक ठिकाणी सारखी असते. मास जो आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचा जो मास आहे हा कोणत्याही प्लॅनेटवरती जा हा कसा असतो, सेम असतो, कॉन्स्टंट असतो. त्याच्यामुळे तो अर्थवर जरी 5 किलोग्रॅम असला तरी देखील मास ऑन द मून काय राहील, मास ऑन मून अल्सो इट डझंट मॅटर व्हेअर इट इज अल्सो 5 किलोग्रॅम बिकॉज इट डझंट चेंज. ही जी क्वांटिटी असते ही कॉन्स्टंट असते. मग हे जे मास ऑन द मून आहे आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये लिहून काढायचं आहे. मास ऑन द मून 5 आणि त्याचबरोबर इथे बघा जी ऑन द मून, जी ऑन द मून हाफ ऑफ द जी ऑन द अर्थ आहे. म्हणजेच जीची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही 1/6 आहे अर्थपेक्षा, डिवायडेड बाय मास ऑन द अर्थ किती, दिस इज 5 आणि जी ऑन द अर्थ. जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थपेक्षा 1/6 आहे म्हणजेच अर्थची काय आहे, 1 आहे, इज इक्वल टू 5 कॅन्सल होतील, राहतं काय ते 1/6 राहतं. वेट ऑन द मून डिवायडेड बाय 49. देन क्रॉस मल्टिप्लाय दिस W ऑन द मून 1 × 49 आणि या ठिकाणी हा 6 इथे जातो त्याच्यामुळे 6 इथे येईल. देन वेट ऑन द मून इज इक्वल टू 49 डिवायडेड बाय 6. तर 6 8 जा 48, 1 राहतो, 6 1 जा 6, 4 राहतात, त्याच्यानंतर 6 6 जा 36. अशा पद्धतीने जर आपण भाग दिला तर वेट ऑन द मून जो आहे 8.16 न्यूटन. जर तुम्ही इथे भाग आणखीन समोर देत राहिला तर 666 या पद्धतीने येतात. त्याच्यामुळे पुस्तकात जी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 1.17 न्यूटन ही दिलेली आहे. सो वेट ऑन द मून. मग मास ऑन द मून काय आहे, मास ऑन द मून त्या ऑब्जेक्टचा मास जो आहे तो 5 किलोग्रॅम राहील आणि वेट ऑन द मून काय आहे 8.17 न्यूटन आहे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रॉब्लेम नंबर 3. तर या ठिकाणी आपण टोटल 7 प्रॉब्लेम्स न्यूमरिकल्स आहे ग्रॅव्हिटेशन टॉपिकचे. तर 3 प्रॉब्लेम आत्ता आपण अभ्यासले. बाकीचे रिमेनिंग जे प्रॉब्लेम्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.